तर आपण हरिपाठातला हा अभंग माऊलींचा बघतोय. माऊलींचा उद्देश एकच आहे आणि तो अगदी उघडपणे आहे. पहिल्या अभंगापासून त्यांनी सांगायला सुरुवात केली किंवा या ते अभंगांचा जो संच आहे त्याचं नावच हरिपाठ. त्यामुळे या प्रत्येक अभंगातला गुणार्थ, भावार्थ, शब्दार्थ एकच गोष्ट आपल्याला सांगतो, हरिपाठ. हरीचं स्मरण, हरीची आठवण, हरीची भक्ती, हरीची प्राप्ती हीच अत्यंत आवश्यक आहे. या अभंगाची सुरुवात करतानाच माऊली अत्यंत भव्यपणे आपल्याला सांगतात की पर्वताप्रमाणे पातक करा. या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये, हरिपाठामध्ये किंवा इतर अभंगांमध्ये माऊलींनी इतर सुद्धा अगदी छान सोज्वळ, नाजूक, सुंदर अशी उदाहरणं घेतली. त्याच पद्धतीने भव्य, दिव्य अशी सुद्धा जी उदाहरणं घेतली आहेत. त्यातलं एक उदाहरण की पातकच करायचं आहे, पातकच आहे, पापच आहे, तर ते पाप कसं असावं, ते पातक केवढं, त्या पातकाची उंची किती असावी. पर्वताप्रमाणे पातक आहे. जर काही लहान मोठी पापही होतच असतात, पण माऊली म्हणतात पर्वताप्रमाणे वज्रलेप होणे. आणि असं पर्वताप्रमाणे पातक त्यांच्याकडून घडतं. त्यांना ते कसं होत होतं, वज्रलेपासारखं होतं. माऊलींनी इथे उत्तम प्रकारे बॅलन्स राखलेला आहे. तो कसा, तर एकीकडे पातक पर्वताप्रमाणे म्हणतात, आणि त्या पातकाचा परिणाम करणाऱ्या पद्धतीने व्हावा तर त्याला ते वज्र देत. आता दोन गोष्टी आपण डोळ्यासमोर आणल्या पाहिजे. पर्वत डोळ्यासमोर आणायला आधी पाहायला पाहिजे, त्याशिवाय येणार. पण बघितले आपण कधी प्रवासात, कधी सहलीच्या निमित्ताने, कधी भेट देण्याच्या निमित्ताने, न्यू माउंटन सफेद, पण कसे असतात पर्वत, का त्यांना पर्वत का म्हटलं जातं, आणि ठाम पण उभे असतात. आम्ही कोणाच्या बापाच्याही हलणार अशा थाटात, अशा पद्धतीने तितक्याच निवांतपणे आपल्या जागी स्थिरावलेले असतात. कोणाची हिंमतच नाही त्यांना हलवायची. कितीही ताकद, कितीही संपत्ती, कितीही सामर्थ्य, कितीही लोकतंत्र, कितीही गुण, काही का आपल्या जवळ नाही. पर्वताला हलवणं शक्य आहे. त्या पर्वतावर एकाच गोष्टीचा भाव बसू शकतो,
त्याला वज्र. वज्र हे आयुध होतं, हत्यार होतं, शस्त्र होतं. त्याचा घाव मात्र पर्वताला बसला की थोडी कुठे हालचाल होते, हालचालीला सुरुवात होते. अशा पद्धतीने या पर्वताचं आणि या वज्रलेपाचं नातं आहे. पण हे कोणाच्या बाबतीत? अभक्त आहे. आणि जो अभक्त असतो त्याच्याकडून हे असं पाप घडतं आणि त्याच्या पापाचा जो लेप त्याच्या मनावर, त्याच्या चित्तावर, त्याच्या बुद्धीवर जो उमटतो तो लेप साधा सुद्धा लेप नाहीये, वज्र लेप. आज लोक अनेक प्रकारचे लेप लावतात, ते सगळे धुतले की निघून जातात. काही दिवसात परत लेप लावावे. ह्या लेपाचं तसं नसतं. हा कायमचा मनावर आणि बुद्धीवर वज्र लेपासारखा धुवून जात नाही. त्याचे डाग तसेच राहतात, म्हणून त्याला वज्रलेप म्हटले. आणि जो अभक्त आहे त्याच्याकडनं पातक सुद्धा कशी घडतात? पर्वताप्रमाणे. पर्वताप्रमाणे कुठली पातक घडतात? काय अशी मोठी पातक त्या अभक्ताकडनं घडतात? तर ती त्या पर्वतासारखीच घडतात. पर्वतासारखा अहम, अहंकार, त्या अहंकारामुळे अभक्ताला आपण स्थिर आहोत, आपण अखंड आहोत, आपल्यासारखं बल, आपल्यासारखी शक्ती कोणाच्याच नाही. हा अहंकाराचा जो वारा आहे हा पर्वतांवर घोंगावत असतो. द्वेष, मत्सर, क्रोध, ईर्ष्या, काम यांच्यासारखी अनेक असंख्य श्वापद त्या अहंकारामुळे त्या पर्वताच्या कड्या कपारींमध्ये आनंदाने वास करत असतात. काही ठिकाणी तर अहंकार इतका बोचरा असतो की जणू काही काटेरी झाड. उत्तामपणा, दंभ, गर्व, दर्प असे दगड धोंडे पण त्या पर्वतावर. आज ही जी संपत्ती त्या पर्वताकडे असते
त्या संपत्तीच्या जोरावर तो ज्या पद्धतीने निवांतपणे ऐसपैस पसरून बसलेला आहे, स्वतःच्याच मनामध्ये स्वतःलाच शाबासकी देत असतो. या गुणांचा जो लेप आहे, तो लेप म्हणजे वज्रलेप आहे. तो निघता निघता निघत नाही. त्याची पकड इतकी घट्ट असते की कितीही लुटला तरी डाग हे त्याचे राहतातच. कारण वज्रलेप. पण हे कोणाच्या बाबतीत घडतं तर अभक्त. म्हणजे त्याचा अर्थ भक्तीची सुरुवात आपल्या जीवनामध्ये, आपल्या साधनेमध्ये का व्हावी, काय गरज आहे त्याची. तर त्याचा उद्देश एकच, जी काही प्रकृतीच्या गुणधर्मानुसार आपल्याकडून पातकं घडत असतात, घडलेली असतात, त्याचा वज्रलेप होऊ नये. ती इतकी आपल्याशी घट्ट चिकटावीत ती सोडताच सुटू नयेत, त्याचा त्रासच व्हावा म्हणून भक्ती करायची. कारण भक्तीमध्ये जे प्रेम आहे, जे वात्सल्य आहे, जो जिव्हाळा आहे, जो कळवळ आहे, त्याच्यात काही बघितलंच जात नाही. कारण तिथे भक्तीमध्ये आईचं जे प्रेम आहे ते त्या भक्ताच्या वाट्याला येतं. आज आमच्या मित्राची आई शाळेमध्ये ते मुख्याध्यापिका होते. आणि त्यांच्यामुळे कधीतरी आम्हाला जवळून शाळेतलं लाईफ, शाळांमध्ये आम्ही पण गेलो होतो, पण ते विद्यार्थी म्हणून जाऊन दंगामस्ती करणं भाग वेगळा असतो आणि थोडस पाहुण्यांसारखं जाऊन शाळा बघणं हा भाग वेगळा असतो. तर तसं काहीच आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्हाला जायची संधी मिळाली. आमचा मित्र पण अर्थात बरोबर होता. तो तर पहिल्यांदा छाती पुढे काढत, कारण त्याच्या आईमुळेच तर आम्हाला आनंद मिळालं होतं, संधी मिळाली होती, त्यामुळे तो पण त्या आनंदातच होता. शाळेत गेल्यावर सगळ्या स्टाफच्या समोर, मुलांसमोर आम्ही पण त्यांना मॅडम म्हणतोय, कोणी बाई म्हणताय त्यांना, कोणी त्यांच्याबरोबर ते सुद्धा त्यांना मॅडमच म्हणतात. अशी सगळी ओळख होणं, आम्हाला शाळा दाखवणं. मग मध्येच काही वर्गांमध्ये धंदा गडबड चाललेली होती.
त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ती बाईगिरी पण दाखवली, मॅडमगिरी पण दाखवली. त्यांना पण थोडी संधी मिळाली आपला एक रुबाब असतो तो दाखवायची, ती त्यांनी पण सोडली. असं करत सगळा आमच्या शाळेचा फेरफटका झाला. आम्ही आभार वगैरे मानून परत बाहेर पडलो. त्या पीक गप्पा मारत बसलो. आमचा मित्र बराच विचारामध्ये दिसला. त्याला म्हटलं, काय बाबा, आम्हाला शाळेमध्ये आणण्याचा पश्चात्ताप झाला की काय होतं? तर तो म्हटलं, तसं नाही, पण म्हणे मी खरोखरच विचार करतोय, विचारात पडलो की या बाईंना, या मॅडमना मी घरी बघतो, तर बा जाऊन तिथे आ लागलेलं असतं. या बाईची आई झालेली असते. आणि मला असं दिसतंय की या विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा अनेक चुका मी घरी करत असतो, करत आलो, चुका करत लहानाचा मोठा झालो. पण ते सगळं होत असताना माझ्या आईमध्ये या बाई मला फार कमी वेळा बघायला मिळाल्या. आणि आईच जास्त वेळा बघायला मिळाल्या. त्याच्यातून लक्षात आलं की त्याची जी आई शाळेमध्ये मुख्याध्यापिका आहे, बाई म्हणून पर्वताप्रमाणे शाळेत जी पर्सनॅलिटी त्यांना उपलब्ध झालेली ती शाळेमध्ये आवश्यकच आहे. कारण तशी व्यक्तिरेखा, तसा उत्तुंगपणा, जबाबदारीने आलेला, पोझिशनने आलेला, हा शाळेमध्ये आवश्यकच आहे. पण घरात मात्र नाही. घरात ती जेव्हा येते त्यावेळी ती आई होऊनच येते. आणि आईच्या नात्याने मुलांना घडवण्याचं काम करते. आणि घडवण्याचं काम म्हणजे काय केलं तर ज्या चुकीच्या गोष्टींचा लेप मनावर, बुद्धीवर कायमचा प्रकट झाला असता, तसा कुठलाही लेप, कुठलाही मळ त्याची पोटं चढू नयेत याची काळजी घेणारी ती आहे. भक्तीमध्ये हेच होत. भक्तीमध्ये हेच होत. भक्तीच्या मार्गाला, भक्तीला सुरुवात करण्याचं मुख्य कारण आहे की मी जसा आहे तसा तुझा. पर्वतासारखा मी असेल. पर्वताच्या आजूबाजूला जे गुण आहेत, पर्वतातला जो अहंकार आहे, तो पण माझ्यात असेल. पण पर्वताची भूमिका, पर्वताचा पर्वतपणा जो आहे, त्याच्यामधला ठामपणा जो आहे, निश्चय जो आहे, तो भक्तीमध्ये प्रगट होते. त्याचे गुण जर बाहेर प्रगट व्हायला लागले तर तेच भक्ती मार्गातलं सर्वात मोठं पातक आहे.
आपण कमावलेल्या प्राप्त झालेल्या गोष्टींपेक्षा परमेश्वर श्रेष्ठ आहे. त्या आपल्याला गोष्टी मिळाल्या म्हणून श्रेष्ठत्व आपल्याकडे येतं, पण श्रेष्ठपणा हा शेवटी श्रेष्ठीचाच राहतो, हरीचाच राहतो, परमेश्वराचाच राहतो. प्रचंड मोठी जलसंपत्ती गंगेमध्ये आहे, प्रचंड मोठी, मुबलक. दोन्ही काठांना सुफलाम सुजलाम करत जाऊ शकेल एवढा जलसाठा, जलसंपत्ती त्या गंगेमध्ये आहे. पण कुठलाही विचार न करता सागराला मिळून जाते. अहंकाराने एकदा सुद्धा तिला मागे वळून बघावंसं वाटत नाही. ती कशी आहे, काय काय केलं मी आजपर्यंत, केवढं माझं सामर्थ्य, केवढा प्रवास केला हिमालयापासून, ज्याचा उत्तुंगपणा, ज्याची व्याप्ती अख्ख्या जगात ज्याची तुलना नाही असा हिमालय. इथनं मी निघाले, एवढं माझं सामर्थ्य. एक क्षणी मनात हा विचार येत आणि जे आहे, जसं आहे, जेवढं आहे त्याच्या सकट ते मिळाले. समर्पण, मागे वळून बघण्याची इच्छा पण नाही. अशी भक्ती. आणि ही भक्ती ज्याच्याकडे नाही तो पतित अभक्त. ही तळमळ, ही धाव, प्रेम आणि श्रद्धेमधला हा भाव त्याच्याकडे नाही तो तेव्हा धाव गुणांच्या मागे धावायला लागते. हो भक्त. नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त, हरीची न भजत दैव हत. कोणाला दैव हत म्हणतात नव्हते. गरीब, लाचार, सामर्थ्यहीन, दैवहीन, भाग्यहीन त्याला मी दैव असं म्हणत आहे. त्याला काही म्हणायची जरूरच नाही. त्याच्याकडे सगळं आहे. त्याच्याकडे मन आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, ज्याच्याकडे चित्त आहे, त्याच्याकडे सारासार विचार करण्याची क्षमता आहे. टिकाऊ काय आहे, शाश्वत काय आहे, नश्वर काय आहे, हे ज्याला समजतंय. होय, पण जे आहे आणि जे समोर दिसतंय त्यालाच जो खरा म्हणतोय तो दैव. आणि ज्याच्या कृपेमुळे, ज्याच्या सामर्थ्यामुळे हे सगळं दिसतंय. आणि त्याच्या असण्यामुळे पर्वताचं असणे पण आहे.
त्याच्या असण्यामुळे पाण्याचं पाणीत्व आहे, त्याच्या असण्यामुळे वाऱ्याकडे वाहणे पण आहे. आज त्याच्या असण्यामुळे फुलांमध्ये सुंदरपणा आहे, सुगंधामध्ये गंध आहे. त्याच स्मरण ठेवलं पाहिजे. याची आठवण ठेवली पाहिजे. त्याला हरिपाठ म्हटलं आहे आणि हाच माऊलींचा उद्देश आहे. पण हे सगळं सोडून, हे सगळं जर का सोडून जे दिसतंय, जे अनुभवाला येत आहे तेच खरं आहे असं समजून जर आपण त्याच्याबद्दलच बोलत राहिलो आणि बोलण्यातून एक प्रकारे आपण विश्वास ठामपणा प्रदर्शित करत असतो. पण तो खरा नाही, तात्पुरता असतो. विश्वास हा भागच वेगळा, श्रद्धा हा भागच वेगळा. कारण विश्वासामध्ये विश्वास जो होतो ज्याच्यामुळे श्रद्धेला श्रद्धेपणा प्राप्त होतो. माऊली म्हणतात त्या हरीचं स्मरण आपण केलं पाहिजे. तर त्या विश्वासाच्या जोरावर आपण जरी अवस्थ असलो, आपण जरी पतित असलो, जरी आपल्यात अनेक गुणदोष असले तरी ते हळूहळू नाहीसे होते. त्याचा वज्रलेप लागणार नाही. पण आपल्यासारखे गुणच कोणाकडे नाही. आपल्या गुणांमुळे आपण जे इतरांना दिसतो, आपल्या गुणांचं आपणच जे समर्थन करतो, आपल्या गुणांमधून आपण आपली जगामध्ये जी ओळख हास्य स्वरूपाने आणण्याचा प्रयत्न करतो. आपली मतं, आपले विचार, आपल्याला प्राप्त असलेली दृष्टी ही त्या महाभारतातल्या संजयच्या दृष्टी पुढे अनेक पाऊल आहे असा भाव असतो. त्या संजयला पण एखाद वेळेस महाभारतात ब्लर दिसलं असं, इतकं मला सगळं स्पष्ट दिसतं. हे असे अनेक उत्तुंग भाव आपल्यामध्ये सुद्धा प्रगट होतात. पण तिथे आपण विसरतो. त्या संजयला ती दृष्टी कोणी दिली? एका चुटकीसारखी श्रीकृष्ण विश्वरूप दर्शन दाखवायला लागले. अरे पण अर्जुनाकडे ती दृष्टी नाही. लाचार पामर बावरल्यासारखा इकडे तिकडे बघत बसला. काय
काय सांगतायत परमेश्वर, काय सांगतायत श्रीकृष्ण, मला तर काही कळत नाही. प्रिय सखा भक्त म्हणून तर त्याला गीता सांगितली, म्हणून तर त्याला विश्वरूप दर्शन दाखवायला लागले. पण त्यासाठी सुद्धा कृपा करावी लागली, ती दृष्टी द्यावी लागली. म्हणजे एकरूप व्हावं, पूर्ण समर्पण घडलं. तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्ण होऊन श्रीकृष्ण विश्वरूप दर्शन सोहळा उपभोगला. अर्जुन प्राणी राहिला तर त्याला विश्वरूप दिसे ना, श्रीकृष्णच व्हावं. त्यामुळे आपल्याकडे गुण आहेत, कला आहे, अनेक सुंदर अनेक चांगल्या गोष्टी आहेत. काळजी एवढीच घ्यायची की आपण अभक्त ह्या कॅटेगरीत जायला नको. भक्त कॅटेगरी ही अशी आहे की निर्मळपणे असलेल्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो, मनावर ताणतणाव नाही. कारण देणारा, मला देणारा जो आहे, माझी काळजी घेणारा जो आहे, तो आईसारखा आहे. मागे पुढे आजूबाजूला उभा राहून मला सांभाळू शकतो आणि अखंड सप्लाय, अखंड मला त्या गोष्टी तो पुरवू शकतो. आज साध्या लहान मोठ्या नद्यांसारखं त्याचं स्वरूप नाही. गंगा अखंड प्रवाह आहे, अखंड त्याच्यामध्ये जल आहे. वर्षा ऋतू असो किंवा ग्रीष्म ऋतू असो, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, पाण्याचं मुबलक साठा आहे. तहान लागली तर माझी तहान तर भागते, इतरांची पण मी भागवू शकतो. आज निसर्ग अशा पद्धतीने त्याच्या गुणांची उधळण करतो, कारण जणू त्याला माहिती आहे निसर्ग हा नैसर्गिक नियम फॉलो करणारच, म्हणूनच तो निसर्ग. कारण त्याला माहिती आहे की मी जसा आहे तसा आहे, परिवर्तन घडतं. आज आहे ते उद्या नाही, उद्या असेल ते परवा नाही, दररोज काहीतरी वेगळं असेल, पण अखंड पुरवठा होतोय. त्यामुळे अखंड निसर्गामध्ये आनंद आहे, चैतन्य आहे. आपण पण निसर्गाचाच एक भाग आहोत. आपल्यामध्ये सुद्धा अनेक गुण असेल, अनेक कला असेल, पण त्या जर आपण संकुचित स्वरूपात ठेवल्या, त्याला स्वार्थाचा लेप जर का आपण द्यायला लागलो, तर लक्षात ठेवलं पाहिजे, कितीही आपल्याला आपलेच गुण मुलायम छान वाटू शकतील, पण त्याला स्वार्थाचा लेप असेल तर पुढे जाऊन त्याचा वज्रलेप झाल्याशिवाय राहणार. आणि वज्रलेप झाला की खूप परिश्रम घ्यावे लागतात. तर आपल्यातले गुण, आपल्यातल्या कला या जिवंत चैतन्यमय राहायला पाहिजे. आणि त्या एकाच पद्धतीने राहू शकतात. परमेश्वरावर विश्वास, परमेश्वरी शक्तीवर गाढ विश्वास. आज विश्वास ठेवणं आपल्या हातात आहे. आपल्या विश्वासाला यश देणं हे त्याच्याच हातात आहे. पण विश्वास
ठेवायची सुरुवात तर आपण करू शकतो. आणि ज्यांचा विश्वासच नाही त्यांची अवस्था कशी, तर अनंत वाचाळ बरळती बरळ. अनंत वाचाळ परमेश्वर सोडून इतर सगळ्या गोष्टींबद्दल, इतर अनेक गुणांबद्दल, प्रवृत्तींबद्दल आपण कितीही बोलत राहिलो त्याचा उपयोग नाही. ते बोलण्याच्या अगोदर मनातला भाव आणि विश्वास हा परमेश्वरावर इतका स्थिर पाहिजे की मी ज्या गोष्टींबद्दल बोलतोय, जो माझा आविर्भाव आहे, जो माझ्यातला ठामपणा आहे, ज्या गोष्टी मी प्रदर्शित करतोय, पण हे सगळं खोट आहे. मला माहितीये याच्यात कुठेही खरे पण नाहीये, तकलादू पण आहे. कारण ज्या ठाम भूमिकेवरून मी हे सांगतोय, लौकिक व्यवहार प्रपंचाबद्दल बोलतोय, काय सांगावं पुढच्या क्षणाला काय असेल. आत्ता आहे, आत्ता सांगू शकतोय केवढी परमेश्वराची कृपा आहे. नुसतंच बोलत राहिलं तर अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसे मी गोपाळ पावे, फार लांबची गोष्ट आहे. हरी आणि परमेश्वर सोडून, म्हणजेच विश्वास आणि श्रद्धा या विषयाबद्दल सोडून, निरपेक्षपणा, निर्मळपणा, भक्ती, भाव, प्रेम, इतर गोष्टींबद्दल बोलत राहिलं तर मग तसे गुण पण प्राप्त होणार. माझा मित्र पण एकदा आजारी पडला आणि तसा तो जरा खोडसा. बहुतेक वेळा असं असतं की डॉक्टरांकडे जा म्हटलं की आपण त्याला घेत जा, काही वेळा आपल्याला अंगावरच काढायला आवडतं. तर तशाच थोड्याशा पद्धतीतला तो होता. तर त्याला आमच्या एका मित्रांनी सांगितलं की बाबा असं एक फलाना फलाना डॉक्टर आहेत, होमिओपॅथी, कारण ॲलोपॅथीवर त्याचा फार आहे. तर त्या डॉक्टरांकडे तू पहिल्यांदा जा, ते तुला ज्या गोळ्या देतील पण तुला संध्याकाळपर्यंत बरं वाटणारच, फरक पडणारच बघ. तिच्या दिवस अंगावर काढल्यामुळे आणि काम तर थांबवता येत नाही, हो नाही करत गेला. आणि मग संध्याकाळी आला, मित्रांना भेटला, आपल्याकडे चहाच्या कट्ट्यावर मंडळी जमतात, गप्पा मारत. तो आलेला पाहिल्यावर सगळ्यांना जरा बरंच वाटलं, हा आला याला असे नक्की बरं वाटायला लागलेलं दिसतंय याला. त्याच्याबरोबर अजून एक आमचा मित्र होता, ते दोघेही बरोबर गेले होते, हे नंतर समजलं. हा जो मित्र होता तो म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी कौतुक केलं, मी गेलो त्या डॉक्टरांकडे, त्यांच्या हाताला गुण आहे, हे आहे ते आहे. पण तो म्हणला आता त्यांच्या हातात तो गुणच राहिला नाही. आम्हाला ते कळेल की हा असं का म्हणतो. आम्ही आपल्या दुसऱ्या मित्राकडे पाहिलं, जो त्याच्याबरोबर गेला होता, समजलं ते. तो म्हणला अरे त्याचं असं आहे, या ज्या डॉक्टरांकडे आपण त्याला जायला सांगितलं, त्या डॉक्टरांना गेल्या आठवड्यामध्ये आला पॅरालिसिसचा अटॅक. आणि ज्या हाताने ते गोळ्या द्यायचे तो हात आता चालत नाही. म्हणून हा शहाणा म्हणतो त्यांच्या हातात गुण राहिला. ज्यांना असा पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला आहे, ज्यांचा हातच चालत नाही, तर त्यांच्या हातात कसा गुण असणार. त्यांच्या गोळ्यांनी आम्ही काय करे होणार. आता थोडासा एक विनोद करत त्याने ती भूमिका झाली. पण आमच्या दुसऱ्या मित्रांनी डॉक्टर तसेच बसून कुठला औषध द्यायला सांगायचे ते सांगायचे त्याच्या कंपाऊंडर. तो ते मात्र घेऊन आला, त्याला मात्र गुण मिळाला. स्वतः डॉक्टरनी हाताने औषध न देता सुद्धा त्याला तो गुण मिळाला.
त्याला तो उपयोग झाला. कारण विश्वास, श्रद्धा. आणि ही कशावर? ज्ञानावर. हात आणि हातच्या गुणावर नाही. जे दिसतं त्याच्यावर विश्वास नाही, जे ऐकू वाटतं त्याच्यावर विश्वास नाही, जे म्हटलं जातं त्याच्यावर विश्वास नाही, जे मुळातच आहे, जे कधी नाश पावत नाही. जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्याच्याकडे ते ज्ञान राहणारच. हात चालेल असं झाला म्हणून काय झालं? ज्ञान तर कुठे पळून जात नाही. तसं आपलं पाहिजे. विश्वास, श्रद्धा, प्रेम, आसक्ती, भक्ती कशावर असावे? तर जो शाश्वत आहे, जो कधीही बदलणार नाही, तो आहे, त्यावर आपला विश्वास आहे. कोण काय बोलतंय, कसं बोलतंय, त्या बोलण्यामुळे आपला विश्वास तळमळीत होता का नाही? ऐकीव गोष्टींवरनं परमेश्वरावरचा विश्वास उडता का नाही? आज थोर कलाकारांनी शिवाजी महाराजांच्या भूमिका केल्या म्हणून काय शिवाजी महाराजांचं चरित्र बदललं नाही. आज प्रपंच, लौकिक व्यवहार, गुण याच्या अहंकाराने कोणी कशाही कितीही गप्पा का मारे, कितीही गप्पा मारे. आज फुटीच्या मॅचेस होतात, डेलाइट सेव्हिंग मध्ये क्रिकेटच्या मॅचेस होतात, ग्राउंडवर मोठमोठे दिवे लावून. केवढा अफाट प्रकाश, केवढी अफाट ताकद आहे त्या दिव्यांमध्ये की तो लहानसा बॉल सुद्धा दिसतो, खेळ खेळता येतो. पण हे आपले सूर्यनारायण एकदा का उगवले, स्वप्रकाशाने उदयमान झाले, त्या दिव्यांचं तेज लोप पावतं, लागलेत का नाही हे पण समजत नाही. अशा दिव्यांवर आणि अशा प्रकाशावर किती विश्वास ठेवायचा, किती फुलून जायचं, हे आपल्यावर. त्या दिव्यांसारखं तेज आपल्याकडे आहे म्हणून आम्हाला परमेश्वराची गरज नाही. सूर्यनारायण एक वेळ नाही उगवला तरी चालेल, आमच्याकडे हे दिवे आहे, हे असं म्हणणं जसं हास्यास्पद आहे. पण असं वाटणाऱ्यांना माऊली दैवहत म्हणतात. त्यामुळे ह्या अभंगामध्ये ठासीवपणा, भव्यपणा माऊली आपल्याला सांगतात की भक्तीचं सामर्थ्य किती आहे, अफाट. भक्तीमध्ये अफाट सामर्थ्य आहे. कारण भक्तीमध्ये विश्वास आहे, भक्तीमध्ये श्रद्धा आहे, भक्तीमध्ये समर्पण. आणि ह्याचं प्रमाण ज्ञानदेव. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. आता तिथे येरा गबाळाचं काम नाही की कोणीतरी उठलाय आणि सांगताय. इथे सांगणारे ज्ञानदेव, हे प्रमाण देणारे ज्ञानदेव, की जे स्वतः चैतन्याचा पुतळा आहे, जे चैतन्य या भूमीवरती अवतरलंय, ते चैतन्य स्वमुखातून आपल्याला हे सांगताय. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान. सर्वात मोठा आपल्याजवळ असलेलं निधान, ऐश्वर्य काय असेल तर आज आपल्यामध्ये आत्मा आहे. नाहीतर आपण एवढे सगळे बसलो आणि कोणाच्यात आत्माच नाही. म्हणजे अंधारात भिंतीवर एखादं चित्र लावलेलं असेल, त्या चित्राला दिवा लावून प्रकाश स्थापना करणे. प्रकाशाचा उपयोग कोणाला? जे जिवंत आहेत त्यांना, जे नुसते चित्रासारखे सुंदर आहेत पण ज्यांच्यात आत्माच नाही, त्यांना काय होतं? तर आपल्यातलं खरं विधान, खरं ऐश्वर्य काय आहे तर आत्मा. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान. सर्वांघटी पूर्ण एक ना. सर्वांघटी, सर्वांमध्ये पूर्णपणाने, कोणातही कमी जास्त नाही. वय, देश, काल, लौकिक संपत्ती, पारलौकिक संपत्ती, सुख संपत्ती, ऐश्वर्य,
अशापेक्षा अनेक गोष्टींमुळे, अनेक गुणांमुळे कुठल्याही प्रकारे डिस्क्रिमिनेशन न होता राहणार, एक सारखा राहणार आणि पूर्णपणे राहणार, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तो नुसता सगळ्यांमध्ये आहे म्हणून आत्मा. सगळेच मनुष्य आहेत. तसं नाही. जो जेव्हा असतो पूर्णपणे, जो जसा आहे त्याच्यामध्ये समप्रमाणातच असतो. जो समोरचा कसा आहे ते बघून त्याप्रमाणे ठरवत नाही की ह्याच्यामध्ये मी किती अंशाने राहील. अंधळा असो, मुका असो, बहिरा असो, सुदृढ असो, सशक्त असो, कोणी कसाही असो, सगळ्यांमध्ये एक सारखा असतो आणि पूर्णपणे असतो. असा जो हा आत्मा आहे, त्या आत्म्याचे हे असे गुण आपल्याला आले पाहिजे. जो जसा आहे तसा स्वीकार करायला. ती बरोबर आहे. आणि असा स्वीकार करणारा एकच परमेश्वर आपल्याला खूप कष्ट करेल. मनाची ओढा काय करेल, पदोपदी अहंकार समोर येऊन उभा राहील. अरे काय करतोय ते, हा कसा तुला माहिती नाही का? जरा थोडा हात राखून त्याला ना असंच बोललं पाहिजे, त्याचे समजणार नाही. स्वतःच ते आहे का नाही, तुला जे समजतं ते इतरांना समजत नाही. तू आपलं बघतो. एक ना अनेक प्रकारे अहंकार मध्ये येऊन उभा आहे आणि आपल्या मनाला आणि बुद्धीला एकरूप होऊन आत्म्याचा स्पर्श सुद्धा होऊ देणार. पण ह्या सगळ्या अडथळ्यांवर मात करून जर का आपल्याला आत्मारामासारखे गुण आपल्यात प्रगट व्हावे असं जर वाटत असेल, तर अशा प्रकारे जो स्वीकार करणारा आहे त्याच्याच संपर्कात जायला पाहिजे, त्याच्याच जवळ जायला पाहिजे, तिथेच समर्पण व्हायला पाहिजे. तर मग आपल्याला हे जमू शकेल. आज जी पदवी आपण मिळाली असेल, त्या पदवीचा जिथे उपयोग होईल, ते जे काम वाट्याला आलं असेल त्या ठिकाणी आपल्याला जावंच लागतं. जी पदवी प्राप्त करून घ्यायची आपण ठरवलं त्याच कॉलेजमध्ये आपल्याला जावं लागेल. सायन्सला ऍडमिशन घेतली आणि कॉमर्सच्या क्लासमध्ये जाऊन आपण बसलो, असं होत नाही. जी गोष्ट प्राप्त व्हायला हवी असं वाटत असेल ती त्या ठिकाणी जाऊनच प्राप्त करून घेतली पाहिजे. त्याचा साठा ज्या ठिकाणी मुबलक आहे त्या ठिकाणी जाऊनच ती हस्तगत केली पाहिजे. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा ज्ञान सर्वांसाठी पूर्ण एकन असा हा जो आत्मा आहे, असा जो हरी आहे, त्याचे गुण आपल्याला लाभावेत असं वाटत असेल तर त्याच्या पाशीच जायला पाहिजे. तो आपल्या सर्वांच्या हृदयात आहे.
कुठल्याही तिथे अटी नियम घालायचे नाही. स्वतःला पाहिजे तशी भक्ती करायची. स्वतः जसे आहोत त्या पद्धतीने भक्तीच्या वाटेवर जाऊन उभं राहायचं. आणि तिथे जे होईल ते अनुभव आहे. भक्ती कधीही कंडिशनल होत नाही, अटी घालून होत नाही, मनासारखी होत नाही. मनासारखं होणं म्हणजे भक्ती नाही. मनाच्या विरुद्ध होणं, मनाच्या अत्यंत विरुद्ध होणं म्हणजे भक्ती. म्हणूनच भक्तीला तुळावरची पोळी पण म्हटलेलं आहे. पण तीच भक्ती करायला सोपी आहे, कारण हळूवारपणे केली तरी चालेल. घाई गडबड आणि मुळात आपण जसे आहोत तसे. ऍडमिशन साठी मेरिटची अट नाही, क्यू मध्ये उभं राहावं लागत नाही, डोनेशन द्यावं लागत नाही, वशिला लावावा लागत नाही. असा एकच मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. डायरेक्ट हरीचंच स्मरण करायचं, मिडिल पर्सन नाही, थेट हरीचे संपर्क साधायचा. फक्त एकच नामाचं स्मरण करायला लागलं, संपर्क साधायला लागला, एवढ्या भेटी होतील जेवढे संपर्क साधू. जसे आपण आहोत तसं कुठलाही आविर्भाव, कुठलाही हावभाव आणून त्याच्या समोर जायचं नाही. जसा आहे तसंच आहे, त्याच्यापासून काही लपत नाही. हरिपाठातल्या प्रत्येक अभंगातनं आपण बघतो भावार्थ लपलेला आहे. आणि माऊलींच्या प्रत्येक रचनेमध्ये, प्रत्येक मार्गदर्शनामध्ये भाव भक्ती दिसते, भाव आणि भक्ती दिसते. ते साधल्यावर नंतर भक्तिभाव प्रगट झालेला दिसतो. माऊली जेव्हा म्हणतात भाव पळे आकळे एरवी ना कळे, याच्यातच रहस्य लपलेलं आहे. आपला आविर्भाव काय यावर परमेश्वर खुश होत नाही. आविर्भावामागचा भाव काय हे परमेश्वर ओळखतो आणि त्यावर प्रसन्न होतो, आविर्भावावर नाही. तेव्हा भावाला जपा, तो जसा आहे तसा लहान मुलासारखा असते. मग आपल्याला भरपूर प्रेम मिळेल, भरपूर लाभ होईल, भरपूर टॉपिक आहे. मग कुठलंही पर्वतासारखं पातक, त्याचा गजरले, या गोष्टी आपल्या गावच्या पण. तर अशा रीतीने या अभंगामध्ये मौलींनी आपल्याला मार्गदर्शन केलं. इथंच मी थांबतो. तुम्हाला काय वाटतं, कोणाला काही बोलायचं असतं, काही सांगायचं असतं? बराच वेळ बोलला तुम्ही. खरं म्हटलं तर तब्येत बरी नसताना सुद्धा आज येऊन खरोखर सर्वांतर्फे आभार. आणि अण्णांवरच्या विश्वासामुळे आणि त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे
तर एखाद वेळेस असे क्षण असतील की एखाद वेळेस आपल्याला नामाचा विसर पडेल, पण नाम आणि संत मंडळी तुम्हाला सोडणार नाही. मग तुम्ही या पृथ्वी तलावर कुठेही जा, कुठेही जा, कुठेही जा, कुठल्याही परिस्थितीत असा, पण एक आश्वासन नक्की, ज्यांनी ओम राम ओम घेतलं, नाम घेतलं, एक आश्वासन नक्की, मागे पुढे उभे राहे सांभाळ, आलिया आघात निवार आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगा, चालविशी हाती धरून, हे अनुभवायला येणारच आणि यायलाच पाहिजे. एवढा ठाम विश्वास आणि ठाम आश्वासन आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा सगळ्यांना खूप आनंद आहे की खरोखरच तुमचा जो नामावर विश्वास आहे, नामावर श्रद्धा आहे, नामावर ज्या पद्धतीने तुम्ही प्रेम करताय, केलं, विश्वास ठेवला, तेवढाच अण्णांनी संतांनी पण सार्थक केला आणि खरोखरच तुम्हाला हाताला धरून स्वतःच्या पायावर हलवत आहे. त्यामुळे फारच आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने पण अत्यंत आनंदाची आणि स्फूर्ती घेण्यासारखी गोष्ट आहे. हरकत नाही. मग चालेल. मग आज खूप बरं वाटलं सगळ्यांशी सिडनीहून आल्यानंतर एकत्र बोलून. थोडासा माझ्या खोकल्याचा त्रास झाला असेल, पण तुमच्या सगळ्यांशी बोलायला मिळतंय याचा आनंद जास्त होता. परत असेच बोलू आपण, हरकत नाही. अच्छा, मग नमस्कार. नमस्कार.